नमस्कार, मी अजित चव्हाण. पीक पाणीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सुरुवात करूयात पीक पाणीची हेडलाईन्स. पावसानं ओढ दिल्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या कपाशीचं पीक धोक्यात. सरासरीच्या केवळ 49% पडला पाऊस. शेतकऱ्यांची वाढली चिंता. पावसाळ्यात जनावरांना होतो घटसर्प आणि फऱ्या. या रोगांची लागण झालेल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्या. पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. दुष्काळात होरपळलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता ओला दुष्काळ. अतिवृष्टीनं 5000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला फटका. शेतशिवारांना फुटला पाझर. मराठवाड्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं जळून जाण्याच्या मार्गावर. योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केल्यास वाचवता येतील पिकं. कपाशीला पांढरं सोनं म्हटलं जातं, मात्र यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या कपाशीचं पीक धोक्यात आलंय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 49% पाऊस पडलाय. सुरुवातीला थोडाफार प्रमाणात पाऊस झाला, मात्र लागवडीनंतर पावसानं दडी मारल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. धुळे जिल्ह्यातील जिरवे गावचा हा शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. त्याचं कापसाचं पीक जळून जाण्याच्या मार्गावर आहे. 80 दिवसांपैकी केवळ 16 दिवस तुरळक पाऊस झाला. यंदा चांगला पाऊस होईल या आशेनं राहुल यांनी कपाशीची लागवड केली. आज 80 दिवस उलटूनही कापसाची वाढ केवळ 1 ते 1.5 फुटापलीकडे गेलेली नाही. कापूस 2 वर्षापासून 2 महिन्यापासून पाणी पडलेलं नाही. आता जर काही पडलं नाही तर काहीच होणार नाही. लोकांची फार वाईट दिशा आहे. पैसे खर्चून सुद्धा काहीच होत नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी या काहीतरी करायला पाहिजे, लक्ष देऊन. तर निधी काही मिळत नाही या गावाला कोणत्याच प्रकारची. येतात ज्या निघून जातात, सांगतात हो हे होणार ते होणार. तरी आता पाणीपासून फार लोक वंचितमध्ये आहेत. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली, मात्र पावसाअभावी हे भांडवल मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस नसल्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे कापसाला पाणी कुठून द्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. मुख्यमंत्री साहेब सांगतायत, हवामानशास्त्र सांगतायत, त्याच्यानुसार आम्ही पूर्ण ताकदीने भांडवल लावलं आणि पुनर्गठन कर्ज करून भांडवल जे उचललं ते याच्यात टाकलं. आता ते कर्ज पहिलं तर गेलं, पण पुनर्गठन कर्ज परत ते डोक्यावर बसलं. तर हे कर्ज फेडायचं कसं? जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात 2013 हे वर्ष वगळता नेहमीच पावसाची अवकृपा राहिली आहे. 2011 मध्ये 538 मिलीमीटर पाऊस झाला होता. तो सरासरीपेक्षा कमी होत 2012 मध्ये 391 पर्यंत झाला. तो सरासरीपेक्षा उणे 175 इतका होता. 2013 मध्ये 882 मिलीमीटर पाऊस झाला. तो सरासरीपेक्षा अधिक 316 इतका होता. 2014 मध्ये 575 मिलीमीटर पाऊस झाला. तो सरासरीपेक्षा अधिक 9 इतका होता. 2015 मध्ये 495 मिलीमीटर पाऊस झाला. तो उणे 71 इतका होता. यंदा 20 ऑगस्ट पर्यंत केवळ 285 मिलीमीटर पाऊस झालाय. ही पावसाची आकडेवारी पाहता 2013 हे अतिवृष्टीचं वर्ष सोडल्यास धुळे जिल्ह्याकडे पावसानं नेहमीच पाठ फिरवल्याचं चित्र आहे. या परिस्थितीची सरकारनं वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भविष्य काळात धुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. सलग 4 वर्ष दुष्काळ सोसलेल्या बीड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झालाय. शिवारं हिरवीगार झाली आहेत, त्यामुळं जित्राबांना लागणारा चाऱ्याचा प्रश्न सुटलाय. हिरवं गवत पाहून जनावरं आघाशासारखा चारा खातात, मात्र या चाऱ्यामुळे जनावरांना त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पावसाळ्यात जनावरं चारताना कुठली काळजी घेणं आवश्यक आहे याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. सततच्या दुष्काळानंतर झालेल्या समाधानकारक पावसानं मराठवाड्याच्या डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू पांघरलाय. मुबलक प्रमाणात हिरवा चारा माळरानावर उगवल्यामुळे पशुपालक मोठ्या खुशीत आहेत. मात्र या गवतामध्ये काही विषारी वनस्पती, झाडपाला, छोटे मोठे झुडपही असतात. ते जनावरांच्या खाण्यात गेल्यास त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. नवीन चारा आलेला आहे आणि जनावरांना हिरवं खाण्यासाठी निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर ते हिरव्या चाऱ्यावर तुटून पडतात. तर अशा वेळेस या हिरव्या चाऱ्यासोबत काही तणाची वनस्पती असतात, काही झुडपं असतात, काही विषारीसुद्धा पाला असतो. असा ही विषारी पाला किंवा असे काही झुडपं किंवा
नवीन काही कीटक वगैरे पानावर असतात, असे खाल्यामुळे सुद्धा त्यांना अचानक पोटदुखी किंवा पोटफुगी होणे किंवा सौम्य प्रकारची चाऱ्याची विषबाधा अशा भीती संभवतात. जर असं काही झालं तर तात्काळ प्राथमिक उपाय म्हणून खाता सोडा किंवा तेल यांनी जनावरांना पाजावं आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून वेळीच त्याबाबत उपचार करावे. या नवीन उगवलेल्या गवतामुळे दुभत्या जनावरांच्या दुधाला वास येतो. पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या अशा रोगांची लागण होऊ शकते. साचलेलं गढूळ आणि दूषित पाण्यामुळे जनावरांना रोगाची लागण होते. याच काळात शेळ्या मेंढ्या यांना आंत्रविषार नावाचा आजार जडण्याची शक्यता आहे. तर कोंबड्यांमध्ये मानमोडीचा आजार या वातावरणामुळे संभवतो. दूषित पाण्याचा चाऱ्याचा अंतर्भाव जर जनावरांच्या आहारामध्ये आला तर हा साथीचा रोग बळावतो. फक्त एक साधी लस शासकीय दवाखान्यातून जर त्यांनी घेतली तर ह्या लसीची ताकद पुढच्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे 12 महिन्यापर्यंत असते आणि एका लसीकरणामुळे जर इतके आपण आपलं व्हॅल्युएबल पशुधन या साथीच्या रोगापासून वाचवत असाल तर निश्चितपणे ही लस पशुपालकांनी घ्यावी. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी त्यांना हिरवा तसंच वाळलेला चारा एकत्र करून देणं फायदेशीर असल्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जनावराला एखाद्या रोगाची लागण झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळाचा सामना करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी यंदा चांगला पाऊस झाला त्यानं खुश होता. मात्र पावसानं जराही उसंत घेतली नाही, त्यामुळे शेतात पाणी साचले आणि आता ओल्या दुष्काळाची भीती आहे. पिकं धोक्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतीला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसलाय. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांच्या सऱ्यामधून पाणी वाहून गेलं, त्यामुळे शेत जमीन खरडून गेली आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जमिनीत दलदल निर्माण झाली आहे, तर अनेक शेतांना तलावाचं स्वरूप आलंय. विहिरी पाण्यानं तुडुंब भरल्या. काही ठिकाणी शेत जमिनीलाही पाझर फुटलाय. अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद या पिकांना मोठा फटका बसलाय. तुरीचे सर्वाधिक नुकसान झाले असून सोयाबीनवर येलो मोझॅक तसंच किडीचा प्रादुर्भाव झालाय. पिकांची वाढ खुंटली असून पानं पिवळी पडली आहेत. परिणामी यंदा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं सावट घोंघावतंय. गेली काही वर्ष यवतमाळ जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचं सावट होतं. पावसाअभावी शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पावसानं एकदाही उसंत न घेतल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. या अतिपावसानं शेतातील पिकं धोक्यात आली आहेत. काही तालुक्यामध्ये तर 100%पेक्षा जास्त, जसं महागावमध्ये सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं ज्या खोलगट जमिनी त्या आहेत किंवा नदीकाठी नाल्याकाठी जमिनी आहेत अशा ठिकाणी पाणी पिकामध्ये साचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पिकाची वाढ खुंटलेली आहे. काही ठिकाणी पिकं पिवळे पडलेले आहे. प्राथमिक अंदाजाने 3 ते 5 हजार हेक्टरवर अशा पद्धतीचं नुकसानीचा एक अंदाज आहे. मागील 3 वर्षापासून सतत पावसाने दिलेल्या म्हणजे पावसाने चाट दिल्यामुळे यावर्षी जे पाण्याचा जो पाणी भरपूर प्रमाणात दिसत आहे, पण या पाण्यामुळे जे आज तुरीवर मर रोगासारखं जे संकट आलेलं आहे, या संकटाला एक शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. नंतर 3 वर्षापासून दुष्काळच होता, पाऊस नव्हताच. पाऊस व्हायचा पण असा पुरेसा पाऊस नव्हता. यावर्षी सुरुवातीपासून पाऊस समाधानकारक झाला, पण असं एवढं समाधान झालं की जमीन सगळं चिपडूनच गेली. सोयाबीन तर दिसतंच आहे. सोयाबीन असं एक 4 साईंचा त्यावरही वाढलेलं नाही. जे तूर होतं ते पण नाहीशीच झाली आहे, उघडून गेली. आणि कापूस होतं ते कापसाची वाढ कोणती आणि सोयाबीन जे आहे सोयाबीनची वाढ म्हणजे दिसतीच आहे. साधारणतः 3 ते 4 इंच आहे. 4 इंच असलं म्हणजे याची शेंगा किती लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी 911.34 मिलीमीटर इतकी असून 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 650 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या 75% पाऊस आजपर्यंत झालाय. जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. सध्या या पिकांना सततच्या पावसाचा धोका निर्माण झालाय. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीच्या उताराच्या बाजूनं चर खोदून पाणी काढावं, तसंच पाण्याखालील जमिनीवर 2% युरिया आणि DAP खतं द्यावीत असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात रुंद सरी वरंबा पद्धतीनं लागवड करावी असं आवाहनही कृषी विभागानं केलंय. रुंद सरी वरंबा पद्धतीनं जर पेरणी केली तर निश्चितच जे जास्त झालेलं पाणी आहे ते चरामध्ये थांबून त्या पिकाची हानी होऊ शकत नाही आणि त्यामुळं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे, या खरीपमध्ये रब्बीमध्ये असेल किंवा पुढच्या खरीप जी काय पेरणी तुम्हाला करायची आहे ती सर्व वरंबा पद्धतीने केले तर निश्चितच आपल्याला आपल्या पिकं
ह्या पुराच्या किंवा अतिवृष्टीच्या किंवा पावसामुळे जे नुकसान होणार आहे ते निश्चितच टाळता येऊ शकते. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होत आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेतल्यास त्याचा पिकांना लाभ होण्याची शक्यता आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पावसानं दडी मारली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर, हळद, ज्वारी ही नगदी पिकं अगदी धोक्यात आली आहेत. विशेषतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतातल्या पिकांची अवस्था बिकट बनत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्याकरता शेतकरी बंधूंनो आपल्याबरोबर आहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ दिगंबर दत्तात्रय पटाईत. पटाईत साहेब, पीक पाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार शेतकरी. पटाईतजी, पावसानं ओढ दिली आहे, सगळ्यात जास्त फटका सोयाबीनला बसतो. उत्पादनामध्ये घट होते, त्यात काय कमतरता आणता येईल, कसं नियोजन करता येईल, काय सांगाल शेतकरी बंधूंना? सध्या सर्वात जास्त परिणाम होते तो सोयाबीन सारख्या पिकावर, कारण सोयाबीन पीक हे शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर अशा वेळी पाण्याचा ताण बसला तर निश्चितच त्याचा उत्पन्नावर फटका बसू शकतो आणि आपल्याला उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. आणि कपाशी आणि तुरीसारख्या पिकाला वाढीच्या अवस्थेत आहे, अशा वेळी थोडा सोयाबीनच्या मानाने त्या ठिकाणी कमी फटका बसेल. तर ही पिकं सोयाबीनला तर सध्या पाण्याची फार नितांत आवश्यकता आहे, पण कापूस आणि तुरीसारखं पीक आणखीन 8 दिवसपर्यंत त्या ठिकाणी ताण सहन करू. पटाचे 15 वाड्यापासून उघडीप आहे, पिकावर ताण आलाय, त्यामुळं पाणी नाही पिकाला. शेतकऱ्यांना कुठली काळजी महत्त्वानं प्रामुख्याने घेतली पाहिजे? बरोबर आहे. मागच्या आपण पाहतोय की 15 दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून पावसानं आपल्याकडे उघडीप दिलेली आहे आणि त्यामुळे आपलं जे सोयाबीन सारखं पीक आहे किंवा कापसासारखं पीक आहे, सोयाबीनमध्ये पाहताल तर शेंगा लागण्याच्या अवस्थेत हे पीक आहे आणि मूग उडीद पाहताल तर जवळपास शेंगा लागून त्या भरलेल्या आहेत. तर या पिकांवर ह्या ताणाचा फार मोठा परिणाम होत आहे आणि अशा अवस्थेत जर सोयाबीनला पाणी नाही मिळालं तर त्या ठिकाणी शेंगा भरणार नाहीत किंवा त्याच्या दाण्यांचा आकार त्या ठिकाणी लहान राहील आणि आपल्याला उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. आणि कपाशीमध्ये सुद्धा पाते लागण्याच्या अवस्थेत किंवा बोंड लागण्याच्या अवस्थेत बऱ्याच ठिकाणी कापूस दिसून येते. तर अशा वेळी पाण्याचा ताण बसला तर त्या ठिकाणी पातेगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तर अशा वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जे काही उपलब्ध पाणी असेल त्याचं योग्यरित्या नियोजन करून जर पिकाला ते पाणी उपलब्ध करून दिलं तर त्या ठिकाणी निश्चित फायदा होऊ शकतो. यामध्ये जर सोयाबीन सारख्या पिकाला किंवा तुरीला आहे किंवा कपाशीला आहे, जर आपण तुषार सिंचनाचा वापर करून किंवा ठिबक सिंचनाचा वापर करून आपण जर पाणी दिलं, संरक्षित पाणी दिलं, तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी कमी पाणी लागेल आणि आपले पीक त्या ठिकाणी वाचवू शकतो. पाण्याबरोबरच खताचं व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती आपल्याकडून घ्यायची आहे, पण एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर आपण एकूणच सध्या लांबलेला पाऊस आणि त्या अनुषंगानं पिकांचं व्यवस्थापन याबाबत चर्चा करतोय. पटाईतजी, पाण्याबरोबरच खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं, शेतकरी बंधूंनी काय मार्गदर्शन कराल? हो, निश्चितच. या व्यतिरिक्त पाणी तर आहेच, पण त्यासोबतच आपण काही रासायनिक खतं आहेत, जसं पोटॅशियम नायट्रेट आहे, ज्याला आपण 13-0-45 म्हणतो, जे आपण 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर आपण एक 8 दिवसाच्या अंतराने 2 वेळा फवारणी केली तर निश्चितच पिकं त्या ठिकाणी पाण्याचा ताण एक 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी सहन करू शकतील आणि त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. आणखीन आपण केओलिन सारखं जे रासायनिक द्रव्य आहे ते आपण 6% त्याची जर फवारणी केली तर निश्चितच त्या ठिकाणी कापसासारख्या पिकाला आपण त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. दुसरं आणखीन एक आहे, आपण जर साध्या पंपाने पाण्याचा जरी फवारणी केली आपण त्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. पटाईतजी, आपले खूप खूप आभार. आपण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती म्हणजे योग्य वेळी खरं तर शेतकरी बंधूंना हे मार्गदर्शन झालंय आज पीक पाणीमध्ये आणि अपेक्षा अशी करूयात पाऊस पडावा लांबलेला. धन्यवाद आपण आलात पीक पाणीमध्ये त्याबद्दल. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.